रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बघणार आहोत अगदी बारीक गोट पायपिंग कशी लावायची. कोणी गोट म्हणतं का कोणी पायपिंग. ब्लाऊजला फ्रंट आणि बॅक साईड दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आणि शोल्डरचं जिथे जोडलेला पट्टी येते ती बॅक साईडनं मागे घ्यायची. अगदी फिनिशिंग सहित ही पट्टी लावून घ्यायची. 1.25 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे. त्रिकोण आकारात कापायची आणि त्रिकोण आकारात कापल्यानंतर डबल फोल्डिंग करून अशी शिलाई मारून घ्यायची सुरुवातीला, त्यामुळे चून पडत नाही पट्टीला. आणि ती हळूहळू मशीन चालवत पूर्ण गोल भागाला ती पट्टी लावून घ्यायची आणि शोल्डरच्या साईडनं थोडीशी खेचायची, जास्त नाही. शोल्डर नाही खेचायचा, पट्टी थोडी खेचायची, त्यामुळे जो भाग जमा होतो तो जो सामोर झुकला जातो तो भाग सामोर झुकला जात नाही. आणि बघू शकता जिथे आपण डबल फोल्डिंग करून शिलाई मारलेली आहे त्यावरच मशीनची शिलाई येऊ द्यायची. अगदी बारीक आणि फिनिशिंग सहित बारीक पायपिंग येते आणि आपला गोल गळा असल्यामुळे जिथे आपण आकार दिलेला आहे तिथे शिलाईवर येणार नाही अशी थोडी कट लावून घ्यायची. दोन्ही साईडला हवं असेल्यास आधी शिलाई मारून घेतली राहते. अस्तर आणि मेन कापड आपण शिलाई मारून जोडलेला आहे, तर जी शिलाई आहे ती 1/2 इंच भाग सोडून तिथे पूर्ण गोल ह्याच्यात कट लावून घ्यायचं. त्यामुळे जो भाग आहे तो पटपट वळला जाते आणि पट्टीसुद्धा लवकर पलटी होते. आणि बघू शकता पूर्ण पट्टी लावून घेतली आणि जी पट्टी लावली आपण ती आतमध्ये दाबायची आणि असं करत जे शिलाई लावली होती तिथे मशीनची शिलाई येऊ द्यायची. हळूहळू अगदी गोल फिनिशिंग सहित पायपिंग लागते आपली, बघू शकता. आणि बघा अगदी 5 मिनिटात पायपिंग बघा किती बारीक आणि फिनिशिंग सहित आलेली आहे. जो भाग आपण शिलाई मारला होता तो बॅक साईडनं दाबायचा आणि त्यावर पट्टी उलटी करून आपण जे कट लावले होते त्यामुळे ते लवकर पलटल्या जाते आणि फिनिशिंग सहित पायपिंग येते. आणि बघू शकता किती बारीक आणि व्यवस्थित पायपिंग आलेली आहे. प्रेस केल्यावर छान फिनिशिंग दिसते आणि ब्लाऊजसुद्धा छान दिसतं, बघू शकता. सामोरूनसुद्धा गोल आकार आलेला आहे आणि पट्टी व्यवस्थित बसली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब